मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो, होश में आके बात करो, बात करो, बात करो। सुरक्षा कायदा विरोधी चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। पत्रकार एकजुटीचा, Yes, हो। पत्रकार एकजुटीचा, Yes, हो। Audio Jungle. हा जो जनसुरक्षा कायदा येतो आहे, या कायद्याला आमचा मुळातच विरोध अशासाठी आहे की भारतामध्ये असंख्य असे कायदे आहेत की ज्यातनं तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालू शकता। एखादी निदर्शनं चालू असतील आणि त्या निदर्शनातनं समजा हिंसा झाली तर त्या हिंसेला आटोक्यात आणण्यासाठी पुरेसे असे कायदे अस्तित्वात आहेत। मग असं असताना हा जो कायदा जनसुरक्षा आणला जातोय त्याचं मूळ असं आहे की शांततेच्या काळामध्ये किंवा शांततेच्या मार्गाने जी आंदोलनं होत आहेत ही आंदोलनं या कायद्याने चिरडली जाऊ शकतात। कारण शेवटी कायदा हा असा एक बाब आहे की जो कोण वापरतो यावर त्याचा प्रभावीपणा ठरत असतो। भारत हा गांधीजींचा देश आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे आहे, त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं जी शांततेच्या मार्गाने चालणारी आंदोलन आहेत ही आंदोलनं सुद्धा या नव्या जनसुरक्षा कायद्याने चिरडली जाऊ शकतात। म्हणून या कायद्याला आम्हा सगळ्या पत्रकार संघटनेचा विरोध आहे। आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून मी या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांना 2 आठवड्यापूर्वी निमंत्रित केलं होतं। आम्ही सगळ्यांनी एकत्रित घेऊन पत्रकार अभिव्यक्ती सुरक्षा मंच नावाचा एक मंच स्थापन केला। आजच्या घडीला राज्यातल्या प्रमुख 12 संघटना ज्या आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आज त्याची पहिली झलक जी आहे ती मुंबईत पाहायला मिळाली। मी तुम्हाला एक साधं त्याचं उदाहरण देतो। यातली तरतूद अशी आहे या कायद्यातली की समजा एखाद्या ठिकाणी समजा एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये एखादा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये बंदी घातलेली एखाद्या संघटनेचा सदस्य आला आणि त्यांनी आयोजकांना किंवा तो हॉल ज्यांनी उपलब्ध करून दिलाय त्यांच्या माहितीत नसताना समजा त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाला तरी तो संपूर्ण हॉल जप्त करण्याचे कायदा त्यांना परवानगी देतो। इतकंच नाही, समजा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला 5 मुलं असतील, त्या 5 मुली एक मुलगा समजा नक्षलीत झाला तरी ते घर जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। उरलेली 4 मुलं किंवा ज्या आई वडिलांनी हे घर उभारलेलं आहे, स्वप्न त्यांचं साकारलेलं आहे, त्यांच्या याच्यामध्ये काही दोष नसताना केवळ एक मुलगा वाममार्गाला लागलेला आहे किंवा नक्षली चळवळीमध्ये सहभागी झालाय म्हणून उरलेल्या 4 जणांवर अन्याय कसा होऊ शकतो? कायद्याचं राज्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि घटनेनुसारच हे राज्य चाललं पाहिजे। अशा प्रकारे विचारांची मुस्कटदाबी करणं चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या पत्रकार संघटना आज एकत्र आलो आणि आज निदर्शनं केली। आम्ही यानंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज्यपाल महामहिम जे आहेत त्यांनाही भेटणार आहोत। त्यांनाही आम्ही आमच्या भूमिका जी आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला अशी आशा आहे की आम्ही या सगळ्या तथ्य त्यांच्या समोर ठेवल्यानंतर हा कायदा रद्द करण्याचा सरकार नक्की विचार करेल। कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हाच लोकशाहीचा मुख्य पाय आहे आणि त्या पायाला जर आपण खळू लागलो तर इमारतीचा डोलारा जो लोकशाही तो कधी पोहोचू शकतो। आणि म्हणून माझा या सगळ्या राज्यकर्त्यांना, विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की तुम्ही पुनर्विचार करा आणि अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येणारा हा जो कायदा आहे, न्याय येणारा कायदा आहे, हा आपण रोखला पाहिजे। त्यानंतर आम्ही या आंदोलनाला राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न करणार, आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही, विनंतीला यश आलं नाही तर महाराष्ट्राच्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमचा विचार आहे।